नमस्कार मित्रांनो, लॉ इन मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण पोस्को कायद्यामध्ये जामीन कधी मिळू शकतो या संबंधीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। चला तर मित्रांनो, थोडाही उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, पोस्को कायदा म्हणजेच लैंगिक अत्याचारापासून मुलाचे संरक्षण कायदा आहे। या कायद्यात बालकांचे लैंगिक शोषण, छळ असलेले साहित्य दाखवणे तसेच इतर लैंगिक गुन्ह्याचा समावेश आहे। या कायद्यात लैंगिक गुन्ह्यासाठी कठोर शिक्षा सांगितली आहे, जसे की तुरुंगवास, दंड तसेच गंभीर प्रकरणामध्ये मृत्यूदंड शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे। मित्रांनो, पोस्को प्रकरणामध्ये जामीन मिळू शकतो का? तर याचं उत्तर आहे हो, परंतु अल्पवयीन मुलाचे संरक्षण करण्यासाठी कडक तरतुदीमुळे पोस्को कायद्याअंतर्गत जामीन मिळवणे नेहमीच कठीण असते। परंतु काही विशिष्ट परिस्थितीमध्ये आरोपीचे वय, पुराव्याचा अभाव, खोटे आरोप असे असेल तर या घटकांचा विचार करून न्यायालय जामीन मंजूर केला जाऊ शकतो। मित्रांनो, पोस्को कायद्यात जामीन कधी दिला जाऊ शकतो या संबंधीचे काही न्यायनिर्णय आपण पुढीलप्रमाणे पाहू। मित्रांनो, किशोर विरुद्ध उत्तर प्रदेश राज्य सदर प्रकरणामध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने असे म्हटले आहे की बाल न्याय मंडळाने अल्पवयीन मुलासाठी जामीन अर्जावर निर्णय देताना बाल न्याय अधिनियम कलम 12 मधील तरतुदीचा विचार केला पाहिजे। म्हणजे जर एखाद्या मुलाने काही गुन्हा केला असेल तर त्याला जामीन मंजूर करताना मुलाच्या भल्याचा विचार घेणे आवश्यक असते। म्हणजे जर एखाद्या प्रकरणामध्ये किंवा पोस्को प्रकरणामध्ये जर मुलगा अल्पवयीन असेल तर त्या प्रकरणामध्ये त्याला जामीन मिळू शकतो। तसेच दयानंद विरुद्ध राज्य सदर प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की जामीन मंजूर करताना पुराव्याबाबत सविस्तर चौकशी नाही, परंतु प्रथमदर्शनी पुराव्याचा अभाव आहे हे जामिनाचा आधार असू शकतो। म्हणजेच जर एखाद्या प्रकरणामध्ये सदरच्या प्रकरणामध्ये पुराव्याचा अभाव असेल किंवा पुरावा नसेल तर अशा प्रकरणामध्ये त्या व्यक्तीला जामीन मिळण्याची शक्यता आहे। तसेच हरदास सिंग विरुद्ध उत्तराखंड राज्य सदर प्रकरणामध्ये उत्तराखंड उच्च न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की फिर्यादीच्या कुटुंबाची असलेल्या वैयक्तिक भांडणामुळे त्याला खोट्या आरोपात अडकवणे असा फिर्यादीचा हेतू असेल तर अशा प्रकरणामध्ये न्यायालय जामीन मंजूर करू शकते। तसेच मित्रांनो, मोहम्मद बिलाल विरुद्ध हिमाचल प्रदेश सदर प्रकरणामध्ये हिमाचल उच्च न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की याचिकाकर्ता 3 वर्षांहून अधिक काळ न्यायालयीन कोठडीत आहे, तर न्यायालयाने जलद न्याय खटल्याचा अधिकाराचा पुनरुच्चार केला आणि आरोप निश्चित न करता आरोपीचा जामीन मंजूर केलेला। म्हणजेच अशा प्रकरणामध्ये जर चार्जशीट दाखल करताना विलंब झालेला असेल तर आरोपी हे जामीन मिळू शकतो किंवा त्याला जामीन मिळण्याचा अधिकार आहे। तर मित्रांनो, आपण आताच पोस्को कायद्यामध्ये कधी जामीन मिळू शकतो या संबंधीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे। मित्रांनो, आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।